खूप खूप धन्यवाद व्हॉइस ऑफ मोरबाड सुनील सिल्के सर. तर आजच्या दिवसामधील एकूण पाचव्या सामन्याकडे आपण वळणार आहोत. अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष जयबजरंग घोडसई या दोन संघामधील आजच्या दिवसामधील हा पाचवा सामना आणि रेग्युलर फॉर्मेटमधील हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जयदुर्ग सूर्य विपक्ष एनआर बोरपाडा या दोन संघामध्ये. त्यानंतर गावदेव ढोंडावले विपक्ष सुमित कुमार गुंदवले आणि त्यानंतर मात्र ओपन ग्रामीण पूलमधील सामन्यांना सुरुवात होईल. ओपन ग्रामीण पूलमधील पहिला सामना आर्यम सोनारपाडा विपक्ष स्वराज्य प्रतिष्ठान नावा ओमशाही आगासन विपक्ष मोठी देसाई स्वर्गीय सुदेशदादा 5151 खार्डे विरुद्ध MCC कासारवडले आणि त्यानंतर द्रोण एंटरप्राइजेस खारेगाव विपक्ष अनुविलन गोठीकर बी. हे आजचं शेड्यूल आहे. मात्र आजच्या शेड्यूलमधील ग्रामीण पूलमधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष जयबजरंग घोडसे या दोन संघामध्ये. आज नक्षलन कासरवडलेल्या संघाला देखील आपण नेक्स्ट मध्ये पाहणार आहोत. स्वर्गीय सुदेश दादा 5151 खाडे या संघासमोर. तर बोलूया आपण सुरू असलेल्या सामन्याकडे. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर पंचांचा अतिरिक्त इशारा देखील येतोय. सलामीर हरीश ठाकरे आणि त्याच्या समेत महेश ठाकरे. तर गोलंदाज सुरुवात करेल गोलंदाज मयूर केने. पॉवरप्लेचं पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू सामोरे जाईल फलंदाज हरीश ठाकरे. पहिल्या चेंडू स्वीप केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू वेगाने निघून जातोय सीमा पार. हा पहिल्या चेंडूवर पहिला दमदार चौकार कुलमॅन हरीश ठाकरेच्या बॅटमधून. खेळपट्टीवर पाहतोय आणि असा एक खेळाडू आहे ज्या खेळाडूच्या नावे दोन विक्रम आहेत. BC4 फॉर्मॅटमध्ये एस्टनच्या मागे सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम आमदार चषकामध्ये आणि स्वर्गीय राजीव गांधी चषकामध्ये परशुराम टावर स्टेडियमवर सलग 6 चेंडूमध्ये 6 चौकारांचा विक्रम. इथे मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू उरला. इथे मात्र आपण पाहतोय एक धावा फलंदाज पूर्ण करतील कारण प्रोटेक्शन आहे. सिंगलने हरीश पोचतो आपल्या वैयक्तिक 5 या धावसंख्या. संघाची धावसंख्या देखील पाहायला मिळते ती 5 धावा. अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष जयबजरंग घोडसे या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. 2 वाजून 3 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला गेलेला आहे आणि 3 षटके 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त षटरक्षक आपल्याला 30 सेकंदमध्ये ठेवावं लागेल. स्विंग अँड मिस वेगवान चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. हलकासा अपील तिथे केला गेला होता मात्र पंच समत नाहीत. चांगला चेंडू अगदी गुडलेन स्पॉटवर हे आपण पाहू शकता. पुढं ठेवलं होतं चेंडूला आणि अगदी बॅटच्या खालून चेंडू निघून गेला होता स्ट्रक्चरच्या हातामध्ये. चौकार खर्च केल्यानंतर चांगली वापसी करताना गोलंदाज मयूर केने. मयूर केने पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आणि पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज महेश ठाकरे. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस चांगली गोलंदाजी. अवॉर्ड चषकामध्ये BC4 फॉर्मॅटमध्ये या बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे अवॉर्ड मयूर केनेने पटकावलं होतं. गेल्याच रविवारी नक्कीच तो त्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला होता. सर्वाधिक विकेट या गोलंदाजाने त्या स्पर्धेमध्ये चटकावले होते आणि तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र चेंडूला विरकून दिलेला आहे. मिस टाईम फटका दुरून शतकीची चेंडू झेपावतोय. इथे मात्र झेल सोडला जातोय. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता खरं तर झेल अवघड होता. मात्र चेंडूपर्यंत पोहोचला होता क्षेत्ररक्षक मात्र झेल कॅरी करू शकला नाही आणि परिणामस्वरूप आपण पाहतो जीवदान मिळतं फलंदाजाला. या जीवदानाचा फायदा उचलून ना महेश ठाकरे आपलं अकाउंट ओपन करतो आणि संघाची धावसंख्या पोहोचते 7 वर. मयूर केने पुन्हा एकदा सामोरे जाईल फलंदाज महेश ठाकरे.
इथे विकेट टू विकेट चेंडू स्ट्रेटरचा फटका चांगला फटका पाहायला मिळतोय तेवढं चांगलं क्षेत्रक्षणी पाहायला मिळत आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आहे. एका धावेने षटकाची समाप्ती देखील होत आहे. पहिल्या षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अष्टनायक ठाकूरपाडा संघाची धावसंख्या बिनबाद धावफलकावर 8 धावा. यानंतर सामना पाहायला मिळालेला भिवंडी ग्रामीण रेग्युलर पूलमधील एनआर बोरपाडा विपक्ष जयदुर्ग सुरू या दोन संघामध्ये. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 8 बिनबाद अष्टनायक ठाकूरपाडा संघ नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तनय म्हात्रे आता मात्र सज्ज होतोय. तर सामना करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज महेश ठाकरे जो वैयक्तिक 3 या धावसंख्या खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला हरीश ठाकरे एका चौकारच्या मदतीने वैयक्तिक 5 या धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. तनय म्हात्रे लेफ्ट हँड गोलंदाजी करताना लॉवर फुलटा चेंडूला टर्न केलेला आहे स्क्वेअर लेग रिजनमध्ये डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतोय आणि एका धावीने अष्टनायक ठाकूरपाडा संघाची धावसंख्या हलूस पुरुष रखते स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती 9 धावा. आपण सामना बघतोय अष्टनायक ठाकूरपाडा विपक्ष जय बजरंग घोडसे या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. तनय म्हात्रे दुसरं षटक चालतोय. तर यावेळी सामोरे जाईल फलंदाज हरीश ठाकरे. इथे मात्र फाईन केलेले चेंडू लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय निघून जाते सीमा पार 4 धावांसाठी चौकार. हरीश ठाकरेच्या बॅटमधून रिप्लेमध्ये दुसऱ्या अँगलने देखील दाखवलं जाते खूपच डीपमध्ये गेलं होतं मागच्या पायावर वजन ट्रान्सफर केलं होतं आणि फाईन केलं होतं अगदी चेंडूला लॉंग लेग रिझनमधून हा चौकार उचल करताना फलंदाज पाहायला मिळतोय. धावसंख्या 13 अष्टनायक ठाकूरपाडा संघ प्रथम फलंदाजी करताना दुसरे षटक मार्गस्थ तनय मात्रे दुसरे षटक बोलतोय गोडसे संघाकडून. तर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज हरीश ठाकरे जो वैयक्तिक 9 या धावसंख्या खेळत आहे ज्यामध्ये 2 चौकारांचा देखील समावेश आहे. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय अपील तिथे केला गेलेला आहे. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करत आहेत. लेगबाजचा इशारा होतो पंचांकडनं. पंचाचा जोही निर्णय असेल तो अंतिम असणार आहे. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. नक्कीच टायमर ऑन आहे या गोष्टीची देखील क्षेत्ररक्षण करणाऱ्या गोडसे संघाने दखल घ्यायची कारण 3 षटके 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधन करायचं आहे. 2 वाजून 3 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला गेला होता आणि आता मात्र 2 वाजून 10 मिनिटे झालेले आहेत. दुसरे षटक मार्गस्थ आहेत तनय म्हात्रेच्या रूपाने. तनय म्हात्रे हरीश ठाकरेसाठी इथे मात्र लॉर्ड फुलटा चेंडू स्वंग केलेला चेंडू निघून जातोय मेडुकाच्या वरून सीमा पारला कोलमॅनच्या बॅट मधून हॉट 6. बॅकफुटवर नक्कीच चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय जास्तीत जास्त क्रीजच्या डेप्थचा वापर केला जातोय आणि बॅकफुट जाऊन ना खरं तर हे फटके पाहायला मिळतात हरीश ठाकरेच्या बॅटमधून.
धावसंख्या 21 वर पोहोचते. दोन चौकार आणि त्यानंतर एक उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहे. आज चांगली फलंदाजी करताना अष्टविनायक ठाकूरपाडा संघासाठी हरीश ठाकरे. त्याने मात्र पुन्हा एकदा रोड इंडून वळण्याच्या तारेत. दुसरं षटक प्रगती पथावर पण यानंतर सामना पाहायला मिळेल जयदुर्ग सुरई विपक्ष एनआर बोरपाडा या दोन संघामध्ये. त्याने मात्र लेफ्ट हँड गोलंदाजी करताना बॉलांचा वापरून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र रिस्ट्रिक्शन बीट होतोय. फायनल एक रिझल्ट मध्ये चेंडू जोपर्यंत अडवला जातोय डीपला. दोन धाव फलंदाज दरम्यान पूर्ण करतात आणि दोन धावने धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 2 ने वाढते. धावफलकावर 23 धावा. 23. अष्टविनायक ठाकूरपाडा विरुद्ध जयबजरंग गोडसे हा रेग्युलर फॉर्मेटमधील आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर जयदुर्ग सुरई विरुद्ध एनआर बोरपाडा हा तिसरा सामना. त्यानंतर गावदेव ढोंडावली विरुद्ध सुमित कुमार गोंदवली. समोर खेळलेल्या चेंडूवर राऊंड ग्राउंड मध्ये क्षेत्रक्षक आहे. डायरेक्ट निशाणा साधला गेलेला आहे आणि येस इथे परतावं लागेल फलंदाज हरीश ठाकरेला तंबूच्या आश्रयाला. पहिला फलंदाज बाद अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा. आपण पाहू शकता समोर खेळला होता अगदी ऑपोलेर घेऊन लॉप करण्याचा प्रयत्न मात्र डायरेक्ट निशाणा साधला गेला होता योगेश कडून आणि इथे मात्र काम तमाम होताना फलंदाज हरीश ठाकरे याचा. आता हरीश ठाकरे यांनी बाद होण्यापूर्वी 17 धावांचं महत्त्वाचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. ज्यामध्ये 2 चौकार 1 षटकाचा देखील समावेश आहे. दोन षटकाची समाप्ती. धावसंख्या 23. एक फलंदाज बाद झालेला आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हरीश ठाकरे बाद होऊन पहिल्यामध्ये परतले. मात्र बाद होण्यापूर्वी 7 चेंडूचा सामना करताना 2 चौकार आणि 1 षटकाच्या मदतीने महत्त्वाचं 17 धावांचं योगदान देणे आपल्या संघासाठी दिलं आहे. महेश ठाकरे अजूनही खेळपटू आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन बॅटर आता मात्र मैदानामध्ये आलेला आहे यतीश ठाकरे. गोलंदाजीमध्ये दुसरा बदल. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पंकज भोईर गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय ज्यामध्ये 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपन्न झालेला आहे. 2 षटकांमध्ये ठाकूरपाडा संघाने धावा झळकल्या तर आतापर्यंत धावफलकावर 23 धावा आणि अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पंकज भोईर. तर सामना करेल फलंदाज यतीश ठाकरे. आतापर्यंत 11 मिनिटे 2 षटकांसाठी खर्च केलेले आहेत आणि हे षटक पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे फक्त आणि फक्त 4 मिनिटाचा वेळ शेष आहे. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. पूल पॉवरफुल सक्सेसफुल आणि चेंडू होतोय आकर्षित मार्गावर गोल षटकार. आखोट टप्प्याचा चेंडू आणि आखोट टप्पा म्हणजे चेंडूच्या आकाशाचे गप्पा आणि चित्र नक्कीच पाहायला मिळत आहे. धावसंख्या 6 ने वाढवून होते ते धावफलकावर 29 धावा. षटकाने आपलं अकाउंट ओपन केलं फलंदाज यतीश ठाकरे याने. इथे फुलटा चेंडू होता. हवा तसा चेंडू खेळता आल्याने खरं तर ऑन साईडला चेंडू रोलवायचा होता मात्र चेंडू होतोय ऑफ साईडला. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धनराज केने नक्कीच थ्रो करताना आपल्याला पण चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या सिंगलने वाढते. धावफलकावर 30 धावा.
इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज बाद होताना झेलबाजूपणे महेश ठाकरे. योगेश सेफ यानं आपण पाहतोय एक्सपिरियन्स कंपेनर. रिप्ले मध्ये आपण पाहूया कशा प्रकारे फटका केलेला आहे. खरं तर आखो टप्प्याचा चेंडू होता. फुलला करण्याचा प्रयत्न मात्र सक्सेसफुल होत नाही. अगदी काही इंचेस आतमध्ये हा झेल पकडलाय. शरीराचं चांगलं संतुलन योगेश केनेच्या माध्यमातून पाहायला मिळते. खरं तर या चेंडूवर त्याने षटकाचे रूपांतर झेलामध्ये केलेलं आहे. सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त झाले फलंदाज ठाकरे खेळ. दुसरा फलंदाज बाजून फेलमध्ये परतताना 2-30 अशी स्थिती आता पाहतोय आपण अष्टनायक ठाकूरपाडा संघाची. न्यू बॅटर बोम सुभाष ठाकरे आता मात्र मैदानामध्ये एंटर झालेला आहे. दोन्ही सर्वेचे फलंदाज हरीश ठाकरे आणि महेश ठाकरे बादून डगॉटच्या आश्रयाला गेलेले आहेत. यतीश ठाकरे खेळपट्टीवर आहे आणि नवीन फलंदाज सुभाष ठाकरे. 3-2 अशी स्थिती सध्या आपण पाहतोय. अजून इथून 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अष्टनायक ठाकूरपाडा संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंकज भोईर सामना करे फलंदाज सुभाष ठाकरे. इथे मात्र बोम 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 सुभाष ठाकरेच्या बॅटमधून बोम बोम षटकार. आल्या षटकाराने आपलं आकार ओपन करताना आपण बघतोय सुभाष ठाकरे ठोकरे. षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं आणि तालुका क्रिकेटमध्ये तसाही नक्कीच सुभाष ठाकरेच्या नावे विक्रम आहे. तालुका क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकाराने अकाउंट ओपन करणारा फलंदाज नक्कीच लौकिक सुभाष ठाकरेच्या नावे हा विक्रम सुभाष ठाकरेच्या नावे. इथे षटकाराने आपलं अकाउंट ओपन करताना इथे मात्र मिस टाईम फटका यावी असंही प्लॅनिंग होईल कारण शतरक्षक तो तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. एक सिंगल रन्स इथे पूर्ण करतो फलंदाज. सिंगल अष्टनायक ठाकूरपाडा संघाची धावसंख्या वाढते. धावपलीकडे 37 धावा. अष्टनायक ठाकूरपाडा विपक्ष जयपासन गोरसे या दोन संघामधील सामना. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला जयदुर्ग सुरई विपक्ष एनआर बोरपाडा. एका बाजूला बिंदास लसने तर दुसऱ्या बाजूला सुजित पाटील. एका बाजूला रवी धुमाल तर दुसऱ्या बाजूला आकाश पाटील. इथे मात्र चांगला चेंडू अगदी खोलवा टप्प्याचा यॉर्कर लेनचा चेंडू होता. छोट्या बॅकचा वापर करण्यास फलंदाजाला मजबूर केला होता. निवृत्त एकाच धावेने षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्ती तर अष्टनायक ठाकूरपाडा संघाची धावसंख्या स्कोरवर 38 धावा. 38 लॉस फॉर द 2 विकेट इन द थर्ड ओव्हर. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे. एनआर बोरपाडा संघाचा संघनायक आणि जयदुर्ग सुरई संघाचा संघनायक. नेक्स्ट मॅच एनआर बोरपाडा विरुद्ध जयदुर्ग सुरई या दोन संघामध्ये असणार आहे. सध्या आपण दुसरा सामना पाहतोय
रेग्युलर फॉर्मॅटमधील आणि एकूण आजच्या दिवसाचा विचार केला तर हा पाचवा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे षटक आणि शेवटचे षटक घालण्यासाठी गोलंदाज विशाल केने आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. विशाल केने गोलंदाजी ट्रॅकवर वेले मानकुली रोड येऊन करून सज्ज होतोय. तर सामना करत यतीश ठाकरे आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय. सलामीचे दोन्ही फलंदाज बादून पॅवल्यामध्ये परतल्यात हरीश ठाकरे महेश ठाकरे यतीश ठाकरे सुभाष ठाकरे जोडी मैदानामध्ये. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू जोरदार अपील मात्र हाईट फॅक्टर विचारात घेतला जातो पंजाकडे लेग बादचा इशारा होतो पंजाकडनं. धावसंख्या अव्वांत धावणे वाढते धावपल करू 39 धावा 39. इथे मात्र चांगला फटका तर पाहायला मिळतोय तेवढं चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते धनराज कडून. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाज सुभाष ठाकरे याला आणि एका धावेने ठाकूरवाडी संघाची धावसंख्या वाढते धावपलकरची 40 धावा. 4 षटकाचा सामना चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथं षटक ज्यापासून गुरसे संघाकडून विशाल केने हाताळतोय. तर यावेळी सामना करत फलंदाज यतीश ठाकरे. इथे समोर केलेल्या चेंडूला डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि इथे फक्त एकाच धावी समाधान मानावं लागेल फलंदाजांना. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र करार ऑन्ट्रायचा फटका मात्र पुन्हा एकदा प्रोटेक्शन पाहायला मिळत आहे. एक धाव पूर्ण करता फलंदाज एका धावेने धावपळ घालता ठेवलेलं आहे. त्याचं कारण अगदी विकेट गोलंदाजी आणि टेचून गोलंदाजी करताना विशाल केने नाही मात्र नक्कीच टॉससाठी गेला होता आणि त्याने विशाल केनेचा उल्लेख केला होता. विशाल केनेकडून भरपूर अपेक्षा होत्या आणि आता मात्र त्याने अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत. इथे मात्र इनफिल्डच्या वरून आपण पाहतोय हा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतोय मात्र चेंडू सीमाच्या बाहेर आणि क्षेत्ररक्षक देखील सीमाच्या बाहेर पाहायला मिळतोय. हा चौकार. ऑफर केला होता बॅकफुट गेला होता आणि हा फटका केला होता. खरं तर मयूर केने याने चांगला प्रयत्न केला होता मात्र चेंडूने अखेर शर्यत जिंकले. सध्या नक्कीच ओढा शर्यतींकडे गोरसेकरांचा जास्त आहे. इथे मात्र चेंडूने शर्यत जिंकलेली आहे. तर अशा प्रकारे आपण पाहतो 4 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 षटक समाप्त नंतर अश्विन ठाकूरवाडी संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 46 आणि 47 धावांचं आव्हान इथे मात्र ज्यापासून गोरसे संघासोबत त्यांनी उभा केलेलं आहे. तर बोलू आपण नेक्स्ट टॉस करे पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. खेळणारे संघ आपल्याला पाहायला मिळतील जयदुर्ग सुरुई आणि NR बोरपाडा.
करणजी पाटील सोरेगावचे उद्योजक यांना विनंती असेल की आपण टॉससाठी या. आणि सुशांतजी शाहू यांनाही देखील विनंती असेल ॲडव्होकेट की आपण ही आमच्या टॉस बॉक्समध्ये या. स्वर्गीय संतोष मूर्ती टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. हे नाणं आपण पाहू शकता. एका बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरे तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय महेंद्रदादा चषक. उद्धव ठाकरे कॉल आहे मात्र टॉस जिंकलेले आहे सुरेश संघनायकाने. दोन्ही मान्यवर विनंती असेल की आपण व्यापड्याची सोडायची आहे. जयदुर्ग सुरेश संघनायक निशाण नक्कीच टॉस आपण जिंकले. सर्वप्रथम तुमचा निर्णय जाणून घेण्या अगोदर हे जे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे विनामूल्य फ्रेंड टी टुर्नामेंट आणि प्रथमच तालुका क्रिकेटमध्ये नक्कीच आपण पाहतोय कारण बऱ्याच संघनायकाने प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत की फ्रेंड टी टुर्नामेंट तब्बल आपण पाहतोय 12 बाईक 9 रेफ्रिजरेटर आणि विनामूल्य स्पर्धा आणि त्यामध्ये गणवेशही पूर्ण दिला जातो. या स्पर्धेविषयी काय म्हणाल? स्पर्धा खूप चांगली केली आयोजन आणि दिनादादांचे आभार मानतो का फ्री एंट्री टुर्नामेंटमध्ये एवढी पारितोषिक देणं टी शर्ट वगैरे देणं खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांनी आयोजन केलंय खूप चांगलं केलंय. 4 षटकाचा सामना असणार ज्यामध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार तर टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता का आणि टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? टॉस तर महत्त्वाचा होता आणि आम्ही क्षेत्ररक्षण करणार. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. या अगोदर या यंदाच्या अंगामध्ये येणार बोरपाडा संघाविरुद्ध आपण कुठे खेळला आहात का? कधी नाही. म्हणजे प्रथमच दोन्ही संघ आमने सामने आलेले आहेत. तर प्रथम क्षेत्ररक्षण करताना येणार बोरपाडा संघाला किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल आणि कोणते असे ट्रम्प कार्ड गोलंदाज असेल ज्याच्याकडून खास अपेक्षा असेल? भिवंडी तालुक्यात येणार बोरपाडा चांगला संघ आहे आणि आम्ही त्यांना कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. येणार बोरपाडा नक्कीच एक चांगला संघ आहे. या संघाकडून नक्कीच चांगला खेळ तर त्यांना अपेक्षित असणार. मात्र कुठला असा फलंदाज टार्गेट असेल ज्या फलंदाजाला लवकर तंबूचा रस्ता दाखवण्याचा आपला प्रयत्न असेल? असा बोरपाडाचा कुठला आम्ही हेडवर ठेवू नये का त्यांना आम्ही लवकर आउट जो पण प्लेअर येईल त्यांच्या बॅटिंगला त्यांना लवकर आउट करण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. बोरपाडा संघ नाही का टॉस आपण गमावलेला आहे. सर्वप्रथम तुम्हाला तोच प्रश्न आहे. आयोजन आपण फ्री टी टुर्नामेंट आहे आणि फ्री टी टुर्नामेंटमध्ये पूर्ण गणवेश त्यानंतर अगदी बक्षिसांचे रेलचल आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 12 बाईक आणि 9 रेफ्रिजरेटर. काय म्हणशील आयोजनाविषयी? आयोजन तर खूप चांगला केलं आहे दिनादाने आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद म्हणू. टॉस आपण गमावलेला सर्वप्रथम आपल्या फलंदाजी करायची. टॉस आपण जर जिंकला असतं तर काय नाही असतं क्षेत्ररक्षण निवडलं असतं. मात्र आता आपल्या मनाची विरुद्ध घडले. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची. प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट आपल्या माइंडमध्ये असेल ज्या टार्गेटपर्यंत आपला पोहोचण्याचा प्रयत्न असेल? समोर सांगितलं की तेवढाच मोठा आहे म्हणून जास्तीत जास्त धावापर्यंत करण्याचा प्रयत्न असेल आणि जास्त जास्त धावांपर्यंत मजल मारण्यासाठी बिंदास लसने धीरज तांदले रवी धुमाल यांच्या समेत असे कोणते बॅटर असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? प्रत्येक खेळाडूंकडून अपेक्षा 100% देण्याचे प्रयत्न करतील आणि ते प्रत्येक तांदले सर्वांकडून अपेक्षा आहेत. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो टॉसचं केलं गेलं आहे. टॉस जिंकलेलं आहे. जयदुर्ग सुरेश संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मी टॉस बॉक्सवरून सरळ घेऊन जातो आमच्या कॉम बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत व्हॉइस ऑफ बोरपाड सुनील शेळके सर. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. तर गोंदवलेगावचे युवा उद्योजक नयन पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ मॅचच्या स्वरूपामध्ये आकर्षक कॅप त्यांनी नक्की स्पॉन्सर केले आहेत आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम नयन पाटील साहेब. आपल्या सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे.
महेश ठाकरेचं हे पहिलं षटक आहे. दुसरा चेंडू फुलटॉ चेंडू समोरच्या दिशेने खेळत आहेत. विषयमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. लॉफ्टेड फटका होता. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. चेंडू वाढवतायत, फेकी करतायत. एकदा विकडे मिळेल. धावफलक 2 पर्यंत पोहोचलेला आपण पाहू शकाल. जय बजरंग गोरसई आणि अष्टविनायक ठाकूरपाडा असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या सेशनमध्ये ठाकूरपाडा संघाची फलंदाजी 46 धावा त्याने बनवल्या आहेत. 47 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये दिलेलं आहे. महेश ठाकरे या बेचा फुललेंचा चेंडू आहे. चांगली गोलंदाजी, आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजाचा. चेंडूबाईचा कोणताही संपर्क दरम्यान आला नाही. अत्यंत चांगला चेंडू होता, फुललेंचा होता. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न गोलंदाज महेश ठाकरे यांचा आपण पाहिलेला आहे. एक गोलंदाज म्हणून ज्यावेळेस तुमच्याकडे अतिरिक्त उंची असते त्यावेळेस तुम्हाला फुललेंची गोलंदाजी करणं हे कठीण बनत असतं. ऑन द राईट खेळलेत. ऑन दी अप आहे फटका. क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय. एक धाव इकडेही आलेली आपण पाहिलेली आहे. धावफलक 1ने पुढे जाईल. या अगोदर 41 धावा डिफेंड करताना केवनी स्पोर्ट्स केवनी संघाला आपण पाहिलं होतं. पहारे संघाच्या विरोधात त्यांनी दर्जेदार गोलंदाजी केली होती. खरं तर कोणत्याही दिवसाचं दुपारचं सत्र हे फलंदाजीसाठी अनुकूल असतं. ही क्रीडानगरी श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडानगरी, दिवसभर या क्रीडानगरीवरून वाऱ्याचा जो जोर आहे तो कायम असतो. वाऱ्याचा वेग जास्तीच असतो आणि म्हणून फलंदाजी इथे तशीही बहरतच असते. फटका फसला. फार उंच चेंडू निघून जातोय. सरळ हवेमध्ये उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. चेंडू खाली येत आहेत आणि स्वतः संघाच्या संघनायकाने टिपलाय झेल. याचमुळे फलंदाज बाद झालेले ते म्हणजेच रुपेश केने. तीन धावा धावपलकर आहेत. रुपेश केने बाद झालेले आहेत. क्रमांक 3 साठी नवीन फलंदाज जय बजरंग गोरसे संघाच्या वतीने खेळपट्टीकडे मार्गक्रमण करत असलेला आपण पाहू शकाल. संकेत म्हात्रे येत आहेत क्रमांक 3 साठी इथे खेळपट्टीवर. ही स्पर्धा बहुचर्चित स्पर्धा आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सगळ्यात मोठं आकर्षण ह्या 12 बाईक्सचा आपण बघतो. 9 रेफ्रिजरेटर ही अलीकडच्या उकाड्यामधून तुम्हाला बरीच रिलीफ देऊ शकतात. या पद्धतीने बक्षिसांची अरेंजमेंट इकडे केलेली आहे. आकर्षक अशा पद्धतीचे रंगसंगती असणारे टी शर्ट तुम्हाला इकडे दिले जात आहेत आणि या सगळ्याच्या खरं तर बरोबरीने काही व्यक्तिगत बक्षीसही इथे ठेवली गेलेली आहेत. तिथपर्यंतही तुम्ही निश्चितच पोहोचू शकता. त्यासाठी चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. महेश क्रॅकिंग ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. फुललेंचा चेंडू होता. चांगला चेंडू दरम्यान हातात गोलंदाज महेश. चेंडू आडून फेकेपर्यंत एक धाव इकडे मिळाली. पहिलं षटक की जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं गणलं जातं, ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतात. त्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 4 आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाज रुपेश केने याला बाद करण्यामध्ये यश मिळालं गोलंदाज महेश या गोलंदाजाला. यानंतरचा सामना गावदेवी धोंडा वडवली सुमित कुमार गुंदवली पहिल्या फेरीतील सर्वात शेवटचा सामना असेल. जयदुर्गा सुरई आणि NR बोरपाडा असा यानंतरचा पहिल्या फेरीतील सामना आहे की ज्याची नाणेफेक इकडे संपन्न झालेली आहे. आणि ओपन ग्रामीण पूलमधून अधिकचा वेळ खर्च केला जातो. गोलंदाजी करणारा संघ विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सज्ज करा. अष्टविनायक ठाकूरपाडा या सत्राला 2:31 सुरुवात झालेली आहे आणि घड्याळाकडे जर आपली नजर गेली तर अगदी बरोबर 5.5 मिनिटं तुम्ही घेतलेली आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हे षटक तुम्हाला सुरू करावं लागेल. RM सोनारपाडा
आणि त्यांच्या विरोधात स्वराज्य प्रतिष्ठान न्हावा. अत्यंत मोठा सामना तुम्ही पहिल्याच खरं तर ओपन ग्रामीणच्या लॉटमध्ये बघू शकाल. ओम साई आगासन मोठी देसाई, स्वर्गीय सुदेश दादा 5151 खार्डी, MCC स्पोर्ट्स कासार वडवळी, ड्रोन एंटरप्राइजेस खारेगाव, अन्नू 11 गोटेकर बी. अलॉंग द कार्पेट यावेळेस ऑन साईडला फटका सजवलाय. चेंडू वाढून फेकी झाली. एक धाव दरम्यान मिळालेली खरं तर आपण पाहिलेली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 5 धावा याचबरोबर धावफलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहू शकाल. स्वर्गीय सुदेश दादा 5151 खार्डीच्या विरोधात नक्ष 11 कासार वडवली. खेळताना तुम्ही पहा लोअर फुलटॉस आहे. यावेळेस बॅटच्या मधोमध घेतलं. प्रचंड ताकदीचा वापर, मनगटी ताकद वापरली फलंदाज हरेशने आणि चेंडूला पाठवून दिलं सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. अकरा धावा धावफलकावर आहेत. एक गडी आतापर्यंत बाद झालाय. चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. लवकरात लवकर चेंडूची फेक आपल्याला करावी लागेल. या स्पर्धेमध्ये कधी चेंडू हरवला, गाळा झाला की तुम्हाला नवीन दिला जातो, याचंही गांभीर्य राखावं लागेल. आणि म्हणूनच मॅच बॉल की ज्यावर या अगोदर फलंदाजाने फटका खेळलेला असतो तो चेंडू यावा असं प्रत्येक फलंदाजाला वाटतं. एक षटक संपल्यानंतर जुना चेंडू वापरला जाऊ शकतो अशा पद्धतीने सूचना आम्हाला मिळत आहेत. यावेळेस फुलटॉस आहे. प्रचंड मोठा फटका दरम्यान आपण पाहतोय. आडव्या बॅटने इथे स्वीप केलं होतं. स्लॉकचा हा फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. हा षटकार. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाते फलंदाजांच्या वतीने. बीमर चेक केला जाईल. विरोधात लागोपाठच्या 2 चेंडूंना आकाश दाखवलेला आहे फलंदाज हरीश केनेनं. सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. सलामीला आलेल्या फलंदाजाकडे क्षमता असतात, यामध्ये ती मात्र शंका नाही, परंतु त्या क्षमतांचा वापर मैदानाच्या आतमध्ये योग्य वेळेला तुम्हाला करता आला पाहिजे. क्रिकेट हा असा खेळ आहे, कधी कधी परिस्थिती तुमच्या बरोबर असते, कधी कधी परिस्थिती तुमच्या विरोधात जाते आणि प्रतिकूल परिस्थितीमधून ज्यावेळेस तुम्ही सामना जिंकून देत असता त्यावेळेस मात्र तुमच्या नावाची चर्चा होते. निलेश तरे, अधिकचा वेळ वापरू नका. विनंती असेल सामन्याचा रिदम लॉस करू नका. हा चेंडू आपण पाहतो थोडा दिशाहीन आहे. उजव्या फार बाहेर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज निलेशने केला होता. बघा एक अँगल क्रिएट केला आणि मला असं वाटतं नो चेंडू होण्यापासून थोड्याफार फरकाने वाचलेत. अदरवाईज हा चेंडू नो सुद्धा कॉल केला गेला असता, जितका अँगल इकडे क्रिएट झाला होता चेंडूवर. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे. पॅडल स्वीपचा फटका फलंदाज हरेश आपल्याला दाखवतोय. या फलंदाजाकडे सगळे फटके आहेत आणि त्याचा परिचय आतापर्यंतच्या फलंदाजीमधून त्याने दिलेला आहे. हा फटका दर्जेदार, बहारदार चौकार.
22 on the board with the loss of 1 wicket. With the contribution of 1 run, Rupesh Kene got out in very first over, picked up by bowler Mahesh Thakre, and in second over, good aggressive batting by batter Harish Kene. They are chasing the target of 47 runs, and this is the second over. पुढे सरसावले चेंडूच्या पिच पर्यंत जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. मागच्या बाजूने चेंडू आतली कडा लागत असताना जातो. एक क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित 30 यार्ड सर्कल मध्ये. शॉट थर्ड मॅनला, ज्याला आपण स्लीप कॉर्डन सुद्धा म्हणू शकतो. चेंडू वाढून फेकी झाली. अल्ट्रा स्लो मोशन कॅमेराज इकडे आता वर्किंग झालेले आहेत आणि आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. इथे अल्ट्रा स्लो मोशन मध्ये दाखवलं जात आहे. फलंदाजाची हरकत आपण टिपू शकता. फुल लेंथ आहे, त्यावर स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. डाऊन दी ग्राउंड, डायरेक्ट हिट आली आहे. पंच कदाचित तिसऱ्या पंचांकडे जातील. हो, गेलेले आहेत. तिसऱ्या पंचांचं मत इथे विचारात घेतलं जाईल. पाहायचंय प्रथम दर्शनी असं वाटत होतं की फलंदाजाचा अप्रोच थोडा लेझी राहिलेला आहे आणि क्विक थ्रो आला होता. बघा इथे पंचांची आपण तिसऱ्या पंचांकडे गेलेले आहेत. डिसिजन मात्र अत्यंत टफ आहे. पाहायचंय काय होईल आता. तिसरे पंच पुन्हा पुन्हा त्या गोष्टीकडे लक्षपूर्वक बघतील, वेगवेगळ्या अँगलने बघतील, स्लो मोशन मध्ये सुद्धा बघतील. धावफलक आतापर्यंत 23 आहे. 47 धावांची गरज आहे, म्हणजे अजून 24 ची गरज आहे. क्षेत्ररक्षण सज्ज करा विनंती असेल. निर्णय तर पोहोचवलाच जाईल. OUT आउट, फलंदाज बाद. चांगला डिसिजन इकडे दिला गेलेला आहे तिसऱ्या पंचांच्या वतीने. महेंद्र भवर सर तिकडे आहेत आणि अलीकडे तांत्रिक दृष्ट्या आपण जे सक्षम आहोत त्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय आणि इथे दाखवलं जातं. फलंदाज बाद झाले. 23 धावा धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतो. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि अजूनही मला असं वाटतं 24 धावांची गरज असेल. 12 चेंडू 24 धावा असं समीकरण असताना मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज क्रमांक 4 साठी दाखल झालेले आहेत पंकज भोईर. तिसऱ्या षटकासाठी देवा ठाकूर आलेले आहेत. नाव फार सुंदर आहे, प्रभावी अशा पद्धतीचं नाव आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे देवा कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. स्टॅकिंग आणि फलंदाज हरीश की जे चांगले खेळलेत आतापर्यंत. 19 धावांचं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दरम्यान आपण इथे पाहिलेलं आहे. रनवे अप्रोच मध्ये थोडाफार बिघाड इथे झाला आहे गोलंदाजाच्या आणि गोलंदाज पुन्हा एकदा मागे येतोय. पुन्हा एकदा वळेल, पुन्हा एकदा या षटकातील पहिल्या चेंडूला तो घेऊन जाईल. मुख्य व्यासपीठ आपलं दाखवलं जात आहे ज्यामध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत. या स्पर्धेमध्ये अत्यंत चांगली कामगिरी निवृत्तीभाई यांच्या वतीने केली जाते. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. आक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत आणि 47 पर्यंत डाव घेऊन जायचे सामना जिंकण्यासाठी. उजव्या यष्टीच्या बाहेर शपल क्रॉस झाले होते आणि ऑनसाइड रिजन मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न दरम्यान इकडे फसलेला आहे. ऑलमोस्ट यॉर्कर इथे आपण पाहिला. देवा हा गोलंदाज आहे. यॉर्कर हा गोलंदाज जितका चांगला आहे त्याचा चांगला उपयोग झाला तर आपल्याला वाटतो, परंतु ते हाताळणं अत्यंत कठीण काम आहे.
त्यावर आपण निश्चितच चर्चा करू. ज्या गोष्टीची चर्चा मी सुरू करणार होतो आणि त्याच गोष्टीचा उल्लेख इथे करावा लागेल, कारण यॉर्कर अटेम्प्टेड होता परंतु इथे त्याची लांबी वाढली, त्याला फुलटॉसमध्ये कन्वर्ट केलं आणि फेकून दिलेला आहे. मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे हा हिट बुलंदी षटकार. त्याच गोष्टीची चर्चा आपण करणार होतो की यॉर्कर हा असा चेंडू आहे ज्याची लांबी वाढली की फुलटॉस बनतो, थोडी लांबी कमी झाली की ओव्हरपिच बनतो आणि दोन्ही वेळेला फलंदाज मोठे फटके खेळत असतात. पंच बाळा इकारे सर यांना पुन्हा पुन्हा इकडे वळण्याची संधी दिली जाते. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर खरं तर ठाकूरपाडा संघाचे संघनायक यांना पाहिलं, सागर ठाकरे यांना दाखवलं जात आहे आणि IPL मध्ये या पद्धतीने खरं तर थेट प्रक्षेपण केलं जातं. वारंवार इथे रनवे अप्रोच मध्ये बिघाड बघायला मिळतो गोलंदाज देवा ठाकूर. हा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार असतील. यावेळेस इथे हा चेंडू अत्यंत चांगला आहे. देवाने दोनदा बिघाड केला होता रनवे अप्रोच मध्ये, परंतु त्या सगळ्यातून पुढे जात असताना हा चेंडू अत्यंत चांगला फेकलेला आहे. हे बघा आपण आपल्या अल्ट्रा स्लो मोशन मध्ये बघूया. रिलीज पॉइंट अत्यंत चांगला आहे, रिदम चांगला आहे. देवाचा फॉलो थ्रू मध्ये सुद्धा चांगला पाहायला मिळतो गोलंदाज. आकुटाप्याचा चेंडू एज लागली, यष्ट्यांच्या मागे एष्टी रक्षक दक्ष आहेत. टिपला जेल आणि फलंदाज पंकज भोईर याचा संपला खेळ. पंकज बाद. IPL मध्ये ज्या पद्धतीने थेट प्रक्षेपण केलं जातं आपल्या टेलिव्हिजन मॉनिटरवर, आपण त्याच पद्धतीच्या हरकती फलंदाजाच्या पाहू शकता. अत्यंत दर्जेदार थेट प्रक्षेपण केलं जातं या स्पर्धेचं. प्रिन्स मूवीजच्या वतीने त्यांचाही आपण कौतुक करूया. बघा आपल्या मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकतो या सगळ्या हालचाली अगदी चांगल्या पद्धतीने कॅन्डिड कॅमेराच्या वतीने इथे टिपल्या जात आहेत आणि तुमच्या आमच्यासाठी आपल्या या स्क्रीनवर त्या दाखवल्या जात आहेत. 29 on the board with the loss of 3 wickets and third over is in progress. Jai Bajrang Gorsai are chasing the target of 47 runs. 18 more required to win this match and 8 ball to be bowled by bowlers to complete this session. नव्याने आलेल्या फलंदाज कशा पद्धतीने खेळतील याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलंय. योगेश केने की जे क्रमांक 5 साठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. हरीश केने जे सलामीसाठी उपस्थित आहेत आणि हरीश केनेच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार 1 चौकारही आपण अनुभवलेला आहे. देवा नव्याने आलेल्या फलंदाजासाठी आखूड टप्प्याचा चेंडू इथे वापरण्याचा निर्णय देवा ठाकरेने घेतलाय. पंच आमच्याकडे बघत आहेत. उजवी स्टिच सोडून जाणारा चेंडू दरम्यान एक अवांतर धाव मिळेल आणि धावफलक 1 ने पुढे अग्रेसर होईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहे 30-30. 10.86 चा करंट रन रेट खरं तर आपण पाहतोय आणि रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर मला असं वाटतं तोही या 2 चेंडूंवर अवलंबून आहे. या 2 चेंडूंमध्ये किती धावा बनतात त्यानुसार आपण शेवटच्या षटकामध्ये किती धावा हवे आहेत हे सांगू शकतो. यावेळेस फटका अत्यंत चांगला पायांमधून आडव्या बॅटने लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षकाने उंच उडी घेतली. चेंडू त्याही पेक्षा अधिक उंचीने निघून गेला. सीमा पार. हा फटका दर्जेदार षटकार. समोर ठेवलेला चेंडू होता उजव्या इष्टेच्या बाहेरचा विथ दी एक्सटेंडेड हँड्स. अगदी आपले जे बाहू आहेत ते उगारत असताना जी जागा मिळाली तिला चांगल्या पद्धतीने वापरलेला आहे आणि काय ताकद इथे झोकली आहे या फलंदाजाने या षटकामध्ये या षटकारासाठी. योगेश केने
यानंतर हा फुलरलेनचा चेंडू दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. ड्राईव्हचा फटका दरम्यान तिकडे आला होता. एक धाव मिळाली, एखादा बेबर इथे समाधान व्यक्त केलं जात आहे. 6 चेंडूंचा शेषाशैल धावपलकोर धावा आहेत 37, म्हणजेच 6 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथे उरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सहा चेंडू आणि 10 धावांची गरज. 21 मिनिटांचा अवधी 3 षटकांसाठी घेतलेला आहे अष्टविनायक ठाकूरपाडा. त्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस केला जाईल. याकडे पंचांनी लक्ष द्यायचं आहे. 2:31 या सत्राला सुरुवात झालेली आपण पाहिलेली आहे. सहा चेंडू 10 धावा असं समीकरण. हरेश केने आतापर्यंत फार चांगले खेळलेले आहेत. हरेशचं योगदान जर आपण पाहिलं व्यक्तिगतरित्या तर ते 19 धावांचं योगदान हरेशने इथे दिलेलं आहे या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. पहिल्या फेरीतील सामना दोन्ही संघ नामांकित संघ आहेत, लोकप्रिय संघ आहेत, दिग्गज संघ आहेत. दोन्ही संघांकडे मोठे मोठे खेळाडू आहेत, मॅच विनर. एका बाजूने गोरसई गावचं क्रिकेट आपण पाहता तर दुसऱ्या बाजूने ठाकूरपाडा संघ त्यांची गुणवत्ता क्रिकेट मधील मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. 3 षटकं संपली, धावफलक 37, 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस केला जाईल. 22 मिनिटं जवळजवळ झालेली आहेत 3 षटकांसाठी आणि शेवटची षटकाची जबाबदारी घेत असताना नवीन गोलंदाज वापरला जातोय. कल्पेश ठाकरे आलेले आहेत. सहा चेंडू 10 धावांची गरज. सामन्याचा रिदम लॉस करू नका, लगेच षटक सुरू करा. संकेत म्हात्रे लवकर बाद झाले होते. पंकज भोईरने 6 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. योगेश चांगले खेळलेत. खरं तर या अगोदरचा जो षटकार होता तो महत्वाचा निर्णायक असू शकतो. फुलरलेनचा फुलटॉस आहे. यावेळी क्षेत्ररक्षकासाठी लॉंग चेस आहे. सागर चेंडू पर्यंत पोहोचतील. चेंडू इथे अडवला जातोय, त्यानंतर फेकी केली जाईल. इन बिटवीन 2 धावा मिळतील. 10 धावा डिफेंड करण्याचा विडा इथे उचललेला आहे गोलंदाज कल्पेश ठाकरे या गोलंदाजाने. कंबर कसावी लागेल. फलंदाजी आतापर्यंत चांगली झालेली आहे. दुपारचं सत्र आहे. ही क्रीडानगरी गुरुदत्त चौटा हिरवा माणकोलीची आहे. खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन. स्ट्रायकिंग एंड फलंदाज योगेश केने. 5 चेंडू 8 धावा. कल्पेश फुलटॉस आहे. मिस्टामिंग मागच्या बाजूने चेंडू जातोय. शॉट थर्डमॅनला इथे चेंडू अडवला जातोय आणि त्यानंतर फेकी जाईल. इन बिटवीन 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. खराब क्रिकेट इथे ठाकूरपाडा संघाच्या वतीने आपण बघत आहोत. खरं तर या चेंडूवर एकच धाव येणं अपेक्षित होतं. ज्या पद्धतीचा फिल्डिंग स्टँडर्ड ठाकूरपाडा संघाचा आहे, परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे जिकडे जर तरला महत्त्व नसतं. क्रिकेट हा वास्तववादी खेळ आहे. जे झाले ते तुम्हाला स्वीकारावं लागतं आणि त्यामुळेच त्याचा स्वीकार इथे करत असताना धावफलक पुढे गेलं 42 वर आणि 5 धावांची यानंतर गरज आहे. 4 चेंडूंचा शेष आहे. एखादा षटकार हा सामना संपवू शकतो फलंदाजी करणाऱ्या जय बजरंग गोरसई संघासाठी, परंतु तो मारावा लागेल फलंदाजांना. स्ट्रायकिंग एंडला आता यावेळेस हरीश आहेत, ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन 19 धावांचं या सामन्यामध्ये. चांगले लढलेत, चांगले खेळलेत, संघर्ष चांगला दाखवला. आकलन चांगलं राहिलेलं आहे या सामन्यात फलंदाजांचं. गोलंदाजाच्या शैलीच्या विरोधात आक्षेप नोंदवला गेलेला आहे. तिसरे पंच आमचे दक्ष आहेत, महेंद्र भवर सर. लवकरात लवकर निश्चितच इथे तिसरे पंच ही
स्लो मोशन किंवा अल्ट्रा स्लो मोशनचे कॅमेराज आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये जाण्याची तितकी गरज नाही आहे. हा निर्णय पंचांनी घेतलेला आहे. 42 धाबा धावपल कव्हर. 4 चेंडू 5 धाबांची गरज टाकेंगेला फलंदाज हरीश केने. रनवे अप्रोच मध्ये बिघाड होणारा हा दुसरा गोलंदाज या सत्रातील आपण पाहतो. या अगोदर देवा ठाकूरने 2-3दा खरं तर तिथे संघर्ष केला होता. काही अडचणी असू शकतात ज्या प्रॅक्टिकली ऑन पिच गेल्यानंतर आपल्याला समजूही शकतील. 5 धाबांची गरज असताना हा फटका इथे शॉर्ट आमच्या आपण पाहतो. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत उपस्थित. चेंडू अडवला, फेकी झाले. दुसरी धाव पूर्ण केली का, जाईल का? यस. आणि ही 2 धावा इथे पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. या अगोदर 40+ कॅटेगरी मधून एक सामना आपण पाहिला होता मानकोलीच्या विरोधात गुंदवलीचा. 1 शॉट 1 धाव इथे कमी अंकित केली जाईल, ज्यामुळे फक्त आणि फक्त एका धावेची बढती मिळेल या धावफलकाला. आणि या धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 43-43 वर 4 धावांची गरज आहे. स्टील 4 रन्स टू विन अँड रिमेनिंग बॉल 3. आणि जो आक्षेप नोंदवला गेला होता इथे गोलंदाजाच्या विरोधात, गोलंदाज योग्य रीतीने गोलंदाजी करतायत. समोर ठेवलेला खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळतायत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, फेकी केली जाईल. यावेळेस काय घडेल? इथे फलंदाज दूर राहिलेले आहेत आणि याच बरोबर धावबाद होणारा फलंदाज जय बजरंग गोरसे संघाचा आपण पाहिला. आणि चौथा हादरा मिळतोय 47 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना. आणि 2 चेंडू 3 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये यानंतर उरलेलं आपण पाहू शकाल. न्यू बॅटर लवकरात लवकर या. चला, नवीन फलंदाज लवकरात लवकर या. अजूनही नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत नाही. विनंती असेल, आयोजकांच्या वतीने सक्त सूचना आहेत, वेळेच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका. दोन चेंडू आणि 3 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज तनय म्हात्रे. यावेळेचा हा फटका इथे चांगला आहे, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाकडे जातोय. प्लेसमेंट चुकली फलंदाजाची, इथे टिपला जेल. आणि इथे ही कथा बदलत चाललेली आहे. दुसऱ्या सत्रातील रणचेशची आणखी एक फलंदाज बाद झालेला आहे आणि यानंतर सामना जाऊन ठेपलेला आहे तो 1 चेंडू आणि 3 धावांवर. एक चेंडू 3 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये यानंतर उरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. सामना जिवंत ठेवलेला आहे गोलंदाजांनी, त्यांचंही आपल्याला कौतुक करावं लागेल. कारण कल्पेश ठाकरेला 10 धावा इकडे डिफेंड करायच्या होत्या शेवटच्या षटकामध्ये. आतापर्यंत गोलंदाजी कल्पेशने फार चांगली केलेली आहे. एक चेंडू आणि 3 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेला आपण पाहू शकता. सामना चुरशीचा बनलेला आहे. रोमहर्षक सामना मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण अनुभवत आहात आणि या सामन्यामध्ये प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. या पद्धतीचे सामने प्रेक्षकांना पसंत असतात आणि तसाच हा सामना मार्गस्थ झाला. 1 चेंडू 3 धावांची गरज. न्यू बॅटर इन सिद्धार्थ आलेले आहेत स्टार्किंग एंडला. पाहायचे सिद्धार्थ इथे या 3 धावा पूर्ण करतील की गोलंदाज कल्पेश ठाकरे आणखी एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये
इथे वापरत असताना हा सामना डिफेंड करतील स्वतःच्या संघासाठी. समोर ठेवलेला चेंडू आहे अलॉंग द कार्पेट, निश्चितच चेंडू मार्गस्थ होतो. दुसऱ्या धाबेसाठी निघाले. 2 धावा तर पूर्ण झालेल्या आहेत आणि याचबरोबर हा सामना इथे जिंकलेला आहे तो अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने. दोन्ही संघाचं आपण कौतुक करूया, चांगलं क्रिकेट आम्हाला पाहायला मिळालं. 1 धावेच्या फरकाने जय बजरंग गोरसई संघ इथे निश्चितच हा सामना पराभूत होतोय. आणि ज्यामध्ये या अगोदर 1 शॉटचा जो इशारा आला होता पंचांचा, तोही अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे. आणि धावा बनवत असताना तुम्हाला अगदी त्या क्रीजच्या जी लाईन आहे तिच्या पलीकडे तुमची बॅट ड्रॅग करायची असते. अलीकडच्या काळामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा नियम आपण बघतो. आणि या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण इथे घोषित करत आहोत. हरेश ठाकरे, ज्याने 17 धावांचं अत्यंत चांगलं कॉन्ट्रीब्युशन या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजीत दिले, ते हरेश ठरलेले आहेत या सामन्यातील सामनावीर. हरेश, विनंती असेल मुख्य व्यासपीठाशी लवकरात लवकर संलग्न व्हा.